गुड मॉर्निंग सर्वांना. आज आपण बायोफॅक्टर फॅमिली या ठिकाणी जमलेलो आहे आणि आपण या ठिकाणी ट्रेनिंग सेशन आपलं चालू आहे. या ट्रेनिंग सेशन मध्ये आता माझं नाव सुरुवातीला सांगतो. माझं नाव अमोल भिवसन सोरमारे. मी जवळपास 2.5 वर्षापासून या कंपनीमध्ये कार्यरत आहे आणि जवळपास 2.5 वर्षापासून आम्ही काउंटर ऍक्टिव्हिटी ग्लास डेमो करत आहे. एवढे एक्सलंट रिझल्ट आम्हाला केमिकल फर्टिलायझरच्या विरुद्ध आम्हाला मिळालेले आहे. जवळपास आणि जेही शेतकरी वापरत आहे त्यांच्या पिकांना त्याचे सुद्धा एकदम उत्स्फूर्त असे प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. ग्लास ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही ज्यावेळेस एक किनीचे शेतकरी होते मानकर भाऊ, त्यांना तिथं डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं. त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांना डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं. त्यांना डेमॉन्स्ट्रेशन ते मका खूप लागवड होते किनीमध्ये, तर आम्ही डेमॉन्स्ट्रेशन टाकलं त्यांच्या शेतामध्ये. डेमॉन्स्ट्रेशनचे रिझल्ट बघितले यांनी. ज्यावेळेला त्यांनी रिझल्ट बघितले त्यांच्या केमिकल डीएपीच्या विरुद्ध, तेव्हा त्यांनी 1 टाइम 25 बॅग त्यांनी एका फार्मरने आपल्या डीलरकडनं दिल्या होत्या. आणि ज्यावेळेस आम्ही आता जवळपास 6 ते 7 डेमॉन्स्ट्रेशन केले. आता पण एक शुक्रवारी एक डेमॉन्स्ट्रेशन मी मुगावरती केलं. आता माझं पद्मावती एक गाव आहे, तिथं मुगाचं खूप लागवड होते धरणाच्या बाजूला. तर आम्ही मुगाचं डेमॉन्स्ट्रेशन शुक्रवारी केलेलं होतं. आता मी ते 3 त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन केलेले. एका याच्यामध्ये आपलं बायोक्सल डिओ टाकलेलं आहे, दुसऱ्या याच्या 20-20-0 टाकलेलं आहे आणि प्लस त्याच्या बाजूला आम्ही 20-20-0 टाकलेलं आहे आणि 24-24-0 टाकलेलं आहे. असं 3 आपण वेगवेगळं केलेलं आहे. आज मी त्यांना फोन केला, तर त्यांनी मला असं सांगितलं की एकदम आपल्या याचं जे ते 6 ते 7 दाणे उगलेले, प्रत्येक ग्लासमध्ये आम्ही 10-10 दाणे मुगाचे टाकलेले होते. आता बघा, एवढ्या कमी कालावधीमध्ये जर्मिनेशनही आपलं चांगलं होते आणि चांगली त्याची त्या ठिकाणी उगवण क्षमता झालेली. तर तिथं एक शेतकरी बसलेला होता, किशोर वाहक म्हणून, ते आपले फार्मरच आहे. त्याने असं कसं पॉसिबल आहे. तेव्हा त्यांना मी, जसं डॉक्टर साहेब आमच्यासोबत काल होते, बरंचसं डिस्कशन झालं. तेव्हा त्यांना सांगितलं की हे केमिकल फक्त ओनली फीड आहे, म्हणजे तुम्हाला खाद्य आहे फक्त. परंतु आमचं बायो फर्टिलायझर असं आहे की त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणू आहेत, जे की वेगवेगळं सिक्रिशन ते करत असतात आणि तुमच्या जमिनीमध्ये जे असलेलं अन्नद्रव्य आणि हवेतूनही काही जे अन्नद्रव्य त्याला मिळतंय, जसं की नायट्रोजन त्याला उपलब्ध करून द्यायचं काम करते हवेतून, जे की 78% नायट्रोजन आपल्या हवेमध्ये, ते आम्ही आमचं बायो फर्टिलायझर तिथे उपलब्ध करून देते तुमच्या त्या पिकाला. त्याच्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅश आणि वेगवेगळे हार्मोन सिक्रेट केल्यामुळे त्याचं लवकरात लवकर जर्मिनेशन होतंय. आज कम्पेअर केमिकल, म्हणजे केमिकल त्याच्यासाठी दुसरं कोणतंही काम करत नाही, फक्त अन्नद्रव्यच काम ते त्या ठिकाणी करते. तर हे चेंजेस आमच्या याच्यामध्ये आहेत. ते म्हटले 100% म्हणजे त्याच्याकडे जवळपास 2 एकर आता तो मिरची लावणार आहे. त्या पूर्ण मिरचीसाठी तो बेसल डोस मध्ये आपलं बायो फर्टिलायझर वापर करणार आहे. 2.5 वर्षामध्ये जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन केलं आम्ही, त्यावेळेस एक सगळं सांगतायत की बा जर्मिनेशन चांगलं होते, या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मुळांची सुद्धा संख्या झपाट्याने वाढते ऍज कम्पेअर केमिकलपेक्षा. परंतु ज्यावेळेस तुम्ही डीलरला तो ग्लास थोडासा दाबायला लावायचा आपला बायो फर्टिलायझरचा आणि केमिकलचा, तुम्ही ऍज डीलर लगेच तुम्हाला सांगेल की हा मऊ कसा आणि हा कडक कसा आहे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये जे सॉइल स्ट्रक्चर आणि पोरोसिटी त्याच्यामध्ये निर्माण होते, ज्याच्यामुळे एरेशन आपल्या ग्लासमध्ये चांगल्या पद्धतीने होते. त्याचं ते रिझल्ट आहे आपल्या बायो फर्टिलायझरचे. एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी असे रिझल्ट भेटलेले आहेत. आता एक शेवाळे साहेब आहेत, त्यांनी सुद्धा एक शुगरकेन वरती, माझ्या शुगरकेनचा पण एरिया आहे आमच्याकडे, तिथं केलेलं होतं. त्याचे सुद्धा एक्सलंट रिझल्ट. कारण शुगरकेन जर्मिनेशन घ्यायला खूप 1 महिन्यापर्यंत वेळ घेतो, परंतु आम्हाला त्याचे रिझल्ट एक मिनिमम डेज मध्ये ते भेटलेले. ते तुम्हाला त्याचे रिझल्ट बद्दल तुम्हाला सांगते. धन्यवाद.